कुंभमेळा कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेचा सोहळा, पण हाच सोहळा आता एका मोठ्या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आलाय। तब्बल 500 ते 600 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर घोटाळा उघडकीस आलाय आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या घोटाळ्याचे धागेदोरे थेट कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचलेत। ज्यांच्या खांद्यावर कुंभमेळ्याच्या सुरळीत आयोजनाची जबाबदारी आहे, त्याच मंत्र्यांच्या नातेवाईकांचं नाव या घोटाळ्यात समोर आल्यानं राज्याचं राजकारण ढवळून निघाले। गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत। तळ राखणारा पाणी पितोच अशी एक म्हण आहे। त्यामुळे एका सत्ताधारी नेत्याच्या आणि राज्यातील मंत्र्यांच्या नातेवाईकांची नावं या घोटाळ्यात समोर आल्यानं गिरीश महाजनांकडे आता बोट दाखवलं जात आहे। या सगळ्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात आहेत, पण ज्यावरून गिरीश महाजनांवर आरोप होत आहेत तो कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डरचा घोटाळा नेमका काय आहे आणि गिरीश महाजनांचा या घोटाळ्याशी संबंध कसा जोडला जातोय, सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयांच्या कामासाठी निविदा काढल्या जातात। रस्ते, सुरक्षा व्यवस्था, पोलिसांसाठी जेवण आणि इतर साहित्य पुरवठा अशा अनेक कामांसाठी अधिकृत ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबवली जाते। पण नेमक्या याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत काही जणांनी कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या नावानं बनावट निविदा काढून घोटाळा केल्याचं समोर आले। आता हा घोटाळा नेमका कसा झाला हे समजून घेऊ। या रॅकेटमध्ये असणाऱ्या संबंधित व्यक्तींनी विभागीय आयुक्त आणि कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष प्रवीण गेडाम यांच्या नावानं त्यांच्या हुबेहूब सहीसह बनावट वर्क ऑर्डर तयार केल्या। या बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्यभरातल्या अनेक कंत्राटदारांना तुम्हाला कुंभमेळ्याचं काम मिळाले असं भासवण्यात आलं आणि त्यांच्याकडून ॲडव्हान्स रकमेच्या नावाखाली मोठी रक्कम उकळण्यात आली। विशेष म्हणजे ज्यांना ही कामं दिली गेली त्यांनी प्रत्यक्षात कोणतीही अधिकृत ऑनलाईन निविदाच भरलेली नव्हती। सध्या तरी अशा 4 बनावट ऑर्डर समोर आल्या असून त्या मार्च आणि एप्रिलमध्ये काढल्याचं बोललं जातं। एका प्रकरणात तर विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीनं चक्क 591 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर तयार केल्याचं समोर आले। आता या प्रकरणात फसवणुकीचा आकडा 500 ते 600 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता खुद्द मंत्री गिरीश महाजनांनीच व्यक्त केली आहे। आता या घोटाळ्याचा आणि मंत्री गिरीश महाजनांचा नेमका काय संबंध आहे ते समजून घेऊ। तर राज्य सरकारनं नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची संपूर्ण जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवली आहे। गिरीश महाजन स्वतः कुंभमेळा मंत्री आहेत, त्यामुळे कुंभमेळ्याशी संबंधित कोणत्याही कामाचं, निविदांचं आणि नियोजनाचं मुख्य दायित्व महाजनांकडेच येतं। पण आता या प्रकरणात गिरीश महाजनांकडे बोट दाखवलं जातं। याचं कारण म्हणजे 70 कोटींच्या बनावट निविदा कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांच्या सहीनं काढल्याचं समोर आलं आणि यामध्ये महाजनांचे नातेवाईक तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांचं नाव समोर आलं। या घोटाळ्यात अटक झालेले आरोपी तनय महाजन आणि नरेंद्र महाजन हे जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातले म्हणजेच खुद्द गिरीश महाजन यांच्या स्वतःच्या मतदारसंघातले। आता नाशिक रोड पोलिसांनी या प्रकरणात तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्यासह तिघांना अटक केली आहे। पण ज्या मंत्र्यांकडे कुंभमेळ्याची जबाबदारी त्यांच्याच नातेवाईकांचं नाव या घोटाळ्यात आलंय आणि त्यामुळे गिरीश महाजनांवरही आता विरोधकांकडून टीका होतीये। जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा गिरीश महाजनांनी आपली प्रतिक्रिया दिली। महाजन म्हणाले, पोलिसांनी अटक केलेला आरोपी तनय महाजन हा आपला फार दूरवरचा नातेवाईक आहे, त्याच्यावर यापूर्वी अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। हा फार गंभीर गुन्हा आहे। नातेवाईक असो किंवा इतर कोणी कुणालाही सोडणार नाही। जे जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर आणि कडक कारवाई केली जाईल। याच वेळी त्यांनी बनावट वर्क ऑर्डरच्या माध्यमातून इतरही प्रकरणांमध्ये फसवणूक झालेली असण्याची शक्यता व्यक्त केली। या प्रकरणात आपण स्वतः तक्रार केली असल्यानं कोणाची हयगय केली जाणार नाही असं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं। 70 कोटींच्या बनावट निविदा काढल्याच्या प्रकरणातला आरोपी तनय महाजनबाबत त्याच्या वडिलांनी काय सांगितलं तर त्याचे वडील म्हणाले, तनय शहरात हार्डवेअरचं दुकान चालवत होता। गेल्या वर्षभरापासून तो दुकानात बसत नव्हता आणि त्यामुळं ते दुकान बंद करावं लागलं। या सगळ्या प्रकाराचा आपल्याला खूप दुःख आणि मनस्ताप होतोय। या घटनेमुळे समाजात बदनामी सहन करावं लागते असंही तनयचे वडील म्हणाले। तसंच तनय कोणाची फसवणूक करेल असं आपल्याला वाटत नाही, पण त्यानं असं काही चुकीचं केलं असेल तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया तनयच्या वडिलांनी दिली। कुंभमेळ्यावरून विरोधकांनी अगोदरच महाजनांना धारेवर धरले। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊतांनी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं म्हटलं होतं। तसंच कंत्राटदारांच्या वाटपामध्ये गुजराती कंत्राटदारांना प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला होता। तर राज ठाकरेंनी कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिकची वाताहत होत असून विकास कामांपेक्षा कमिशनखोरीला प्राधान्य दिलं जात असल्याची टीका केली होती। तसंच आता काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी या घोटाळ्यात सत्ताधारी मंत्र्यांच्या नातेवाईकांची नावं असतील तर हा प्रकार धक्कादायक आहे। कुणाच्या आशीर्वादानं हे घडलं याचा हिशोब जनतेला मिळाला पाहिजे। भाविकांच्या श्रद्धेवर आणि पैशांवर टाकलेला हा दरोडा आहे, याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे हे प्रकरण गिरीश महाजनांच्या अंगलट येऊ शकतं। अशातच आता 70 कोटींची फसवणूक झाल्याचं हे प्रकरण आणि त्यात खुद्द जबाबदार मंत्र्यांच्याच नातेवाईकांचा सहभाग असल्यानं हे प्रकरण फक्त एक आर्थिक घोटाळा राहिलेला नाही,
तर हे प्रकरण एक मोठं राजकीय आरोप प्रत्यारोपांचं मैदान बनलंय. गिरीश महाजन यांनी स्वतः पुढे येऊन तक्रार केली असल्याचं म्हटलं असलं तरी नातेवाईकांचं नाव समोर आल्यानं त्यांच्यावरचा दबाव नक्कीच वाढलाय. या प्रकरणात अजूनही खुद्द गिरीश महाजनांची कसलीही भूमिका समोर आलेली नाहीये, पण तळ राखणारा पाणी पितोच अशी एक म्हण आहे आणि त्यामुळं महाजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या प्रकरणात आणखी कोणाची नावं समोर येतात आणि या घोटाळ्याचा नेमका आकडा किती वाढतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत कुंभमेळ्याच्या कामातल्या निवेदितेल्या भ्रष्टाचाराबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.